जो दीदी आधा घंटा वर्कआउट नहीं कर सकती लेकिन 2 घंटा नाच सकती है दॅट दीदी इज मी। मला जेव्हाही वर्कआउट करायचा असतो तेव्हा मी झुंबा निवडते, कारण मला डान्स करायला खूप आवडतो। नंतर वर्कआउट झाल्यास सानू शाळेत गेली होती आणि ह्यांचा रोजचा ड्रामा, दीदी तू जाऊ नकोस म्हणून कसं तरी तिला बाहेर नादी लावून तिला खाऊ घालायचं होतं। आता बाहेर बाज आहे आणि सध्या खूप छान वाटतं सकाळ संध्याकाळ बाजेवर बसायला। आणि इथं आणखीन एकदा मी दाखवताना की मी आज वर्कआउट केलाय म्हणून। आज सानूची पॅरेंट मीटिंग होती आणि आम्हाला सानूच्या शाळेत जायचं होतं। मग नंतर सगळं आवरून सानूच्या शाळेत गेलो, पॅरेंट मीटिंग अटेंड केली आणि तिथं आम्हाला दिदू पण भेटली। आता दिदू भेटली आहे म्हणल्यास हे बघा, दिदू एकटी चॉकलेट खाते पण आम्ही तिला खाऊ दिलं नाही। नंतर घरी आलो, स्वयंपाक करायचा होता पण आज बिर्याणीचा बेत होता, थोडीशी तयारी मी जातानाच करून गेले होते। आता दुपार होती त्याच्यामुळे फक्त भातावर तर भागणार नव्हतं म्हणून मी थोडीशी भाजी आणि भाकरी पण केली होती। तसं फार थकले होते, आता बाहेर पण गेले होते त्याच्यामुळे नंतर मस्त बिर्याणी खाल्ली, नंतर वाम कुक्षी घेतली आणि संध्याकाळी ह्या कुंड्यांमध्ये माती भरली। आता ह्या कुंड्या इंडोर प्लांटसाठी आणलेल्या आहेत मी, पण थोड्या दिवस आता प्लांट थोडेसे चिटकेपर्यंत असं सावलीला मी वरच ठेवल्यात। आणि बघा छोटीशी आता माझं प्लांट तयार होत आहेत आणि एक 6 वाजता सावलानं श्रीषाकडे खेळायला न्यावंच लागतं। आजकाल श्रीषाची फार सवय लागली आहे तिला। परत घरी आलोत आणि सानू म्हणली मला काही प्लेन दूध प्यायचं नाही आहे म्हणून तिला हा ड्रायफ्रूटचा मिल्कशेक करून दिला आणि विदाऊट शुगर आहे। तिला म्हणलं साखर टाकू, पण ती म्हणली काही गरज नाही, हे माझं असं लेकरू आहे, तुम्ही काही द्या ते आवडीनं खातो। ती कधीच कंप्लेंट करत नाही की ह्याच्यात हे कमी आहे त्याच्यात ते कमी, आणि बारकं त्याच्या बिलकुल विरोध आहे। चला बाय।